गुड मॉर्निंग. याआधी ऑलरेडी आपण काही प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत. मी तुम्हाला 5 to 6 प्रॉब्लेम्स सेंड केलेले आहेत गुगल क्लासरूमला. ते फर्स्ट तुम्ही राईट डाऊन इन युअर नोटबुक आणि आपण आता काय करूया ते प्रॉब्लेम सॉल्व करूया. ओके. सो कुठला टॉपिक चालला आहे आपला? कॉस्ट ऑफ कॅपिटल. फर्स्ट टॉपिक आहे, छोटा टॉपिक आहे. आज तो संपवण्याचा माझा विचार आहे. आज किंवा उद्या या 2 दिवसामध्ये हा आपला टॉपिक संपला पाहिजे. ओके. पहिले प्रॉब्लेम समजले का तुम्हाला? तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स असतील, तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला कॉल करा आणि तुमचे डाऊट्स विचारा. मी तुम्हाला ते समजावून सांगेन. ओके. सो लेट अस सॉल्व द नेक्स्ट प्रॉब्लेम. ए कंपनी इश्यूज 10% डिबेंचर्स फॉर ₹2 lakh. Rate of income tax is 40%. कॅल्क्युलेट द कॉस्ट ऑफ डेट. आता हा 3 टाईप त्यांनी दिलेले आहेत आपल्याला. 10% डिबेंचर्स इश्यू केले 2 lakh रुपीजचे. ठीक आहे. इन्कम टॅक्स रेट किती आहे? 40% आहे. तर 3 टाईप काय आहे? ॲट पार म्हणजे आहे त्या किमतीलाच काय करायचं आहे? डिबेंचर इश्यू करायचे. सेकंड अल्टरनेटिव्ह आहे ॲट ए डिस्काउंट ऑफ 10%. 10% डिस्काउंटने इश्यू करायचे. आणि थर्ड पॉईंट आहे ॲट ए प्रीमियम ऑफ 10% म्हणजे 10% प्रीमियमने इश्यू करायचे. ओके. तर त्या तिन्हीचा ॲन्सर काय येणार आहे? डिफरंट येणार आहे. तर काय फरक पडतो? जर आपण डिबेंचर्स ॲट पार म्हणजे आहे त्याच किमतीला जर आपण इश्यू केले तर किती कॉस्ट ऑफ डेप्ट येते? डिस्काउंटने जर इश्यू केले तर किती येईल? आणि प्रीमियमने इश्यू केले तर आपली कॉस्ट ऑफ डेप्ट किती येईल? हे आपल्याला चेक करायचं आहे. तर तुम्हाला माहिती आहे काय? द कॉस्ट ऑफ डेप्ट इज ऑलवेज पोस्ट टॅक्स कॉस्ट. लक्षात ठेवायचं, कारण डिबेंचरवरती काय मिळतं आपल्याला? टॅक्सचं एक्झम्पशन असतं. आणि म्हणून डिबेंचर्स इश्यू करणं हे आपल्या फर्मसाठी, आपल्या ऑर्गनायझेशनसाठी, आपल्या कंपनीसाठी नेहमीच काय आहे? फायदेशीर आहे, प्रॉफिटेबल आहे. म्हणून आपण काय करत असतो? नेहमी कॉस्ट ऑफ डेप्ट किंवा त्याचा विचार करतो आणि डिबेंचर्स इश्यू करत असतो. ओके. आता फॉर्म्युला काय आहे? पाठ झाला आहे का तुमचा? काय डिनोट करतो आपण? KD. KD इज इक्वल टू I/P इंटू 1 - T. ओके. KD मीन्स काय आहे? कॉस्ट ऑफ डेप्ट. I फॉर काय आहे? ॲन्युअल इंटरेस्ट. P फॉर नेट प्रोसीड्स आणि T फॉर टॅक्सेशन किंवा टॅक्स. ओके. आता डेप्ट इश्यूड ॲट पार 2 लाखाचे 2 लाखालाच इश्यू केले. इंटरेस्ट किती येईल? 10%नी 2 लाखवरती इंटरेस्ट किती येईल? 20,000. बरोबर. आणि 2 लाखालाच इश्यू केले, काहीच हे नाही त्याच्यामध्ये, म्हणजे 20,000 अपॉन 2 lakh इंटू 1 - T मीन्स काय आहे? 0.40. किती ॲन्सर येईल? 6%. सॉल्व करा तुम्ही हे. 20,000 डिवायडेड बाय 2 lakh किती आले? 1/10 इंटू 0.60 म्हणजे 6%. त्याला इंटू 100 केलं की काय येतं? 6% येतं. ओके. आता सेकंड आहे डेप्ट इश्यूड ॲट ए डिस्काउंट. डिस्काउंट म्हणजे आपण काय करत असतो? लेस करत असतो. इंटरेस्ट तेच राहणार आहे 20,000 10%नी, पण 2 lakhमधून 10% डिस्काउंट म्हणजे 2 lakhवर 10% किती आले? 20,000. 2 lakh मायनस 20,000 किती आले? 1,80,000 म्हणजे 20,000 अपॉन 1,80,000 इंटू 1 - 0.40. हे सॉल्व केल्यानंतर ॲन्सर येतं 6.6%. म्हणजे बघा, आपण जर डिस्काउंटने इश्यू केलं तर कॉस्ट ऑफ डेप्ट किती येते? जास्त येते, 6.6% येते. आता आपण प्रीमियमने इश्यू करून बघू. 10% प्रीमियम. फॉर्म्युला काय आहे? KD इज इक्वल टू I/P इंटू 1 - T. इररिडीमेबल आहेत, परत करायचे नाहीत. रिडीमेबल असतील तर Nचा तो फॉर्म्युला येतो N - NP अपॉन N डिवायडेड बाय N + NP अपॉन 2. बरोबर की नाही? हा फॉर्म्युला येतो. आता हे इररिडीमेबल आहेत, सोपे आहेत. आता प्रीमियम म्हटल्यानंतर आपण काय करणार? ॲड करणार. 2 lakhमध्ये 20,000 आपण काय करणार? ॲड करणार. म्हणजे 20,000 अपॉन 2 lakh 20,000 इंटू 1 - 0.40 ॲज इट इज. किती ॲन्सर येईल? 5.45. बघा, म्हणजे प्रीमियमने आपण जेव्हा इश्यू करतो तेव्हा काय येतं? कॉस्ट ऑफ डेप्ट लेस येते. ओके. आता इथे रिपेमेंट काय केलेलं आहे? नॉट मेन्शन. आणि म्हणून आपण काय करतो?
की आपण हा फॉर्म्युला यूज केला. तुमच्या लक्षात येईल का, तुम्ही म्हणाल की हा फॉर्म्युला केव्हा यूज करायचा, आणि हा जो मोठा फॉर्म्युला आहे I प्लस एन मायनस एन पी अपॉन एन प्लस एन पी अपॉन 2 किंवा डिवायडेड बाय 2 इंटू 100 किंवा इंटू 1 मायनस टी, हा फॉर्म्युला केव्हा यूज करायचा, जेव्हा रिपेमेंट पिरियड दिलेला असेल तेव्हा काय करायचं, तो फॉर्म्युला यूज करायचा. आणि इथं जेव्हा रिपेमेंट पिरियड आपल्याला दिलेला नाही तेव्हा हा सोपा फॉर्म्युला आहे KD इज इक्वल टू I अपॉन पी इंटू 1 मायनस टी, हा आपण काय करणार आहोत, यूज करणार आहोत. आता हा एक प्रॉब्लेम झाला. आता नेक्स्ट प्रॉब्लेम किती आहे, प्रॉब्लेम नंबर 4 आहे का, ओके. बरं, आता थोडासा आपण काय केलेलं आहे, वेगळा प्रॉब्लेम घेतला आहे, मोठा प्रॉब्लेम घेतला आहे. ॲज्युमिंग दॅट ए कंपनी पेज इन्कम टॅक्स 40%, मागच्या इतकाच आहे. कॅल्क्युलेट आफ्टर टॅक्स कॉस्ट ऑफ फॉलोइंग केसेस, प्रेफरन्स शेअर्स आहेत का, 1 बाय 1. त्यांनी 5 केसेस दिल्यात. आपण काय करूया, 1 बाय 1 सॉल्व करू. सगळ्या एकदम वाचत बसले की वेळ जातो. फर्स्ट केस काय आहे बघा, 8.5% प्रेफरन्स शेअर कॅपिटल किंवा प्रेफरन्स शेअर सोल्ड ॲट पार रिडीमेबल आफ्टर 5 इयर्स. प्रेफरन्स शेअर्स आहेत, रिडीमेबल दिलेले आहेत 5 इयर्स. म्हणजेच आता काय करायचं आहे, कुठला फॉर्म्युला यूज करायचा, तुम्हाला सांगितलं ना, रिडीमेबल असेल, पिरियड दिला असेल तर हा फॉर्म्युला KP मीन्स कॉस्ट ऑफ प्रेफरन्स शेअर इज इक्वल टू PD प्लस P मायनस NP अपॉन N डिवायडेड बाय P प्लस NP अपॉन 2. आता इथं काय आहे की टॅक्सचं काही नाही आहे ह्याच्यात प्रॉब्लेम, त्यामुळे आपण 1 मायनस टी वगैरे केलेलं नाही, पण इंटू 100 आपण करणार आहोत, कारण आपल्याला पर्सेंटेजमध्ये ॲन्सर पाहिजे आहे म्हणून. ओके, आता इथं किती प्रेफरन्स शेअर्स आहेत, 8.5%, बरोबर. किती आहेत 8.5, आपण एकाचंच घ्यायचं मग, आणि अमाऊंट वगैरे काहीच दिलेली नाही. 100 रुपीजचा प्रेफरन्स शेअर आहे असं ॲज्युम करायचं, समजलं. मग आता 100 रुपीजवरती किती आहे, 8.5, म्हणजे प्रेफरन्स डिव्हिडंड किती आला, 8.5 प्लस P 100. आता नेट प्रोसीड काही खर्च आलेला नाही, 100च आहे, अपॉन N किती वर्षांनी परत करणार आहे, 5 वर्षांनी, म्हणून इथं किती घेतले आपण, 5 घेतले. परत P प्लस NP अपॉन 2, 100 प्लस 100 अपॉन 2. आता इथे बघा, हे लक्षात घ्या, हे सोडवत असताना इथे सोल्युशन दिलेलं नाही, मी तोंडी सांगते तुम्हाला. 8.5 प्लस 100 मायनस 100 अपॉन 5 आलं, 0 अपॉन 5 म्हणजे 0 आलं. ह्याच्यासाठी बेसिक मॅथ्स काय असलं पाहिजे तुमचं, चांगलं असलं पाहिजे. लक्षात आलं, म्हणजे 8.5 प्लस 0 अपॉन 200 अपॉन 2 म्हणजे किती आले, 100, बरोबर की नाही. 200 भागिले 2 म्हणजे 100, म्हणजे 8.5 अपॉन 100 म्हणजेच किती आले, 8.5%. सॉल्व करून बघा तुम्ही, लक्षात येते का. 100 मायनस 100 किती आले, 0. 0 अपॉन 5 किती आले, 0. म्हणजेच 8 प्लस 0 म्हणजेच 8.5, आणि 200 डिवायडेड बाय 2 म्हणजे 100, म्हणजे 8.5 डिवायडेड बाय 100 म्हणजेच 8.5%. तुमचं बेसिक, हे कॉस्ट ऑफ कॅपिटल सोडवत असताना तुमचं बेसिक मॅथ्स, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थचं मॅथ्स जर तुमचं ओके असेल, तुमचा बेस जर पक्का असेल, तर तुम्हाला हे सॉल्व करता येतील. ओके, ही झाली फर्स्ट केस. आता सेकंड केस काय आहे, ए परपेच्युअल बॉन्ड विथ 8% रेट ऑफ इंटरेस्ट. आता तसेच आपण बॉन्ड्स, आपण काय करणार, बॉन्ड म्हणजे काय, इट इज वन टाईप ऑफ डिबेंचर्स, लोन असतं, बरोबर आहे. मग कुठला फॉर्म्युला घ्यायचा, KD इज इक्वल टू 1 मायनस टी इंटू R. आता R म्हणजे काय आहे, रेट आहे फक्त, म्हणजेच इथे किती आले, 1 मायनस 0.40 इंटू 8% आहे, म्हणजे काय झालं, 8/100, 8 अपॉन 100 म्हणजेच किती आले, 0.08. आता हे कसं आलं हे नका विचारू, हे थर्ड फोर्थमध्ये झालेलं आहे. 8 अपॉन 100 असेल तर काय करायचं, पॉईंट नंतर किती 0 आहे, 2, म्हणून आपण काय करतो, 2 हे डिनॉमिनेशन घेतो, 0.08 म्हणजेच किती आले, 0.40. 1 मायनस 0.40 म्हणजे किती आले, 0.60. 0.60 इंटू 0.08, 6 8 48, 0.48, आणि ह्यालाच पर्सेंटेज करायचं असेल तर 4.8%. इतकं सोपं आहे. ज्याचं मॅथ्स चांगलं आहे त्यांना कॉस्ट ऑफ कॅपिटल, पुढचा कॅपिटल बजेटिंगचा पण खूप कॅल्क्युलेशन आहेत, तर त्यांना ते समजेल. लक्षात आलं. आता थर्ड केस. आता थर्ड केसमध्ये काय केलेलं आहे त्यांनी,
ए 10 years 8% ₹1000 डिबेंचर सोल्ड ॲट ₹950 लेस 4% अंडररायटिंग कमिशन. एकाच ओळीमध्ये प्रॉब्लेम असा मोठा दिलेला आहे. काय सांगितले त्यांनी? 10 वर्षाचे. रिडम्शन पिरियड किती आहे? 8 years. बरोबर. डिबेंचरची फेस व्हॅल्यू किती आहे? 1000. बरोबर. केवढ्याला विकणार आहे? 9.50 म्हणजे डिस्काउंट आहे ₹50. परत या 950मधून लेस 4% अंडररायटिंग कमिशन म्हणजे 1000वर 4% किती झाले? ₹40. म्हणजे 950 मायनस 40 किती आले? 910. ही नेट प्रोसीड आली. अंडररायटिंग कमिशन. बरोबर. ते विकून देण्यासाठी म्हणजे 950 डिस्काउंट असूनसुद्धा 4% काय देणार आहे? कमिशन देणार आहे. लक्षात आलं? आता फॉर्म्युला काय वापरायचा? रिडम्शन पिरियड दिलं की मी तुम्हाला काय सांगितलं की हा फॉर्म्युला यूज करायचा. PD प्लस P मायनस NP अपॉन N डिवायडेड बाय P प्लस NP अपॉन 2. बरोबर. पाठ होतो हा. तुम्ही सगळे प्रॉब्लेम लिहून काढा, तुमच्या लक्षात येईल. आता किती आहे प्रेफरन्स शेअर सोल्ड? किती आहे? प्रेफरन्स डिव्हिडंड किती आला? 1000. 8% आहे. बरोबर. 8% डिबेंचर 8%. एक मिनिट आहे. कितवा आहे हे प्रॉब्लेम? कितवा आहे? थर्ड. हां हां थर्ड आहे. मी सॉल्व करताना हे बघा. हां किती आहे? PD नाही म्हणायचं तर आय म्हणायचं. PD प्रेफरन्स डिव्हिडंड. आय काय आहे? डिबेंचरचं इंटरेस्ट. 1000वरती 8% ₹80. प्रोसीड 1000 आहे. NP 910 कशी आली? 950 मायनस 4% अंडररायटिंग कमिशन. 950 मायनस 40 किती झाले? 910 अपॉन 2. पुन्हा P प्लस NP अपॉन 2. 1000 प्लस 910 अपॉन 2. बरोबर. म्हणजे आता बघा किती आले? 80 प्लस इथे 1000मधून 910 गेले 90. 90 अपॉन 2 45. 80 प्लस 45 किती आले? 125 डिवायडेड बाय. आता हे सॉल्व करा. 1910 डिवायडेड बाय 2 किती येईल बघा. आणि त्याला 2ने डिव्हाइड केलं की हे ॲन्सर करेक्ट येतं. 13.08. इन्कम टॅक्स नॉट कन्सिडर्ड. बरोबर. इथे इन्कम टॅक्स काय त्यांनी दिलेला नाही आपल्याला की रेट ऑफ इन्कम टॅक्स इतका आहे, त्याच्यामुळे आपण तसंच कॅल्क्युलेट केलेलं आहे. लक्षात आलं? हे तुम्ही सॉल्व करा. 80 प्लस किती येईल? 1000 मायनस 910 90. 90 अपॉन 2 किती झाले? 45. मग 80 प्लस 45 डिवायडेड बाय 1910 अपॉन 2 म्हणजे आता हे किती आले? 1910 म्हणजे 92 18 52 10 52 955 म्हणजे 125 डिवायडेड बाय 955 इंटू 100 किती ॲन्सर येतं बघा? 13.08 येतं. करेक्ट. समजलं? ओके. आता नेक्स्ट आहे 13.08% इज द प्री टॅक्स कॉस्ट ऑफ डिबेंचर्स. द पोस्ट टॅक्स कॅल बी कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज. मग आपल्याला ॲझ्युम करावं लागेल की रेट ऑफ इन्कम टॅक्स किती आहे. आपण ॲझ्युम करू शकतो की 40% आहे. मग काय करायचं? 1 मायनस 0.40 इंटू ही जी कॉस्ट आलेली आहे 13.08 याला इंटू करायचे. समजलं? करेक्ट ॲन्सर आहे 7.85%. समजलं? ओके. आता फोर्थ केस आहे. मला वाटतं ही थर्ड झाली ना आपली. आता फोर्थ केस घेणार आहे. डी. ए प्रेफरन्स शेअर सोल्ड ॲट ₹100 with 9% dividend and redemption price of ₹110 and redemption period of 7 years. बघा आता प्रेफरन्स शेअर केवढ्याला विकलेत त्यांनी? 100. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 9%. अँड रिडम्शन प्राईस किती आहे? 110 म्हणजे प्रीमियमने सोल्ड केली. ₹10 प्रीमियमने. ओके. आणि रिडम्शन पिरियड किती आहे? 7 years आहे. ओके. पाहूया काय सॉल्व केलं आहे. हे बघा फॉर्म्युला काय घ्यायचा? KP इज इक्वल टू PD प्लस P मायनस NP अपॉन N अपॉन P प्लस NP अपॉन 2. 9% आहे म्हणून एकाच प्रेफरन्स डिव्हिडंडचा घेऊया ₹9 प्लस
आता प्रोसीडमध्ये केवढ्याला विकला आहे त्यांनी? 110 रुपयाला. बरोबर, म्हणजे दिला आहे त्यांनी 110 रुपयाला. मायनस नेट प्रोसीड किती आहे? 100 रुपीज. काहीच त्यांना मुद्दाम त्यांनी असं दिलेलं आहे रिडम्शन प्राईस 110, पण त्याची प्राईस मात्र किती आहे? विकताना त्यांनी काय सांगितलं? आम्ही 100 रुपयाला देऊ, पण तुम्हाला परत पैसे देत असताना आम्ही तो 100 रुपयाचे किती रुपये परत करू? 110 रुपये. म्हणजे नेट प्रोसीड 100च रुपये आहे आणि प्राईस किती आहे? 110 अपॉन 7 कुठले घेतले? रिडम्शन पिरियड, नंबर ऑफ इयर्स, रिडम्शनचा 7. सेम वे खाली 100 + 10, 110 + 100/2. आता हे जर आपल्याला सॉल्व करायचं असेल तर आपण कसं करणार? 110 - 100 किती आले? 10. 10/7 म्हणजेच किती? 7 × 7 1 पॉईंट काहीतरी येईल. बरोबर, हे तुम्ही सॉल्व करून बघू शकता. 10/7 7 × 7 आणि 3 राहिले 7 × 3 = 21 7 × 4 = 28 1.4 समथिंग असं काहीतरी येईल. मग 9 + 1.4 किती आले? 9 × 1 10 10.4 अपॉन आता पुन्हा इथं 110 210/2 म्हणजे किती झाले? 210 म्हणजे 105. बरोबर, म्हणजे 1.4 अपॉन 105 × 100. बरोबर, किती येईल ॲन्सर? तो ह्याचा ॲन्सर 13 पॉईंट. हे बघा, बरं हे पेज घेतलंच नाही का? काय मी घेतले, पण मी चेक केलेलं आहे. बरं, याचा ॲन्सर आपल्याला बघायचं आहे 13.11. आता याचा ॲन्सर किती येईल बघा, म्हणजे किती आले? 9/120. बरोबर आहे नाही? 10.42 इथंच ॲन्सर आहे ना, लक्षातच येत नाही. म्हणजे 10.42/105 किती आले? 0.0992 म्हणजेच काय? 9.92%. समजलं? तर अशा पद्धतीने मी हा एक प्रॉब्लेम तुमचा घेतलेला आहे. आता नंतर एक आणखी होईल आपला 18 मिनिटाचा व्हिडिओ झाला. व्हिडिओ व्हायला जरा थोडंसं डाउनलोड व्हायला किंवा अपलोडिंगला फार प्रॉब्लेम देतात एवढे मोठी व्हिडिओ. ठीक, हा एक राहिला आहे आणि हा एक राहिला आहे. 2 होतील 5-5 मिनिटात, म्हणजे आपल्याला उद्या नवीन टॉपिक आपल्याला सुरू करता येईल. ठीक आहे. आता वेटेड ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल तुमचं मला घ्यायचं आहे. वेटेड म्हणजे काय? आता तुम्हाला सगळ्याचं शिकवलं मी. इक्विटी शेअर्सचं शिकवलं, डिबेंचर, प्रेफरन्स शेअर्स आपण घेतले. आता वेटेड काढत असताना प्रॉब्लेम हा इतका छोटा आहे. ए कंपनी हॅज द फॉलोइंग स्पेसिफिक कॉस्ट ऑफ कॅपिटल विथ इंडिकेटेड बुक व्हॅल्यू अँड मार्केट व्हॅल्यू वेट्स. ओके, आता इथे काय आहे? इक्विटीची कॉस्ट आहे 18%, बुक व्हॅल्यू 0.40 आणि वेट किती आहे? 0.58. प्रेफरन्स शेअर्स किती आहेत? 15%, बुक व्हॅल्यू वेट 0.30, मार्केट व्हॅल्यू 0.17. लॉंग टर्म डेट 7%, बुक व्हॅल्यू 0.30, मार्केट व्हॅल्यू 0.25. कॅल्क्युलेट वेटेड ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल. हा पहिला पॉईंट आहे आणि सेकंड आपण नंतर विचार करूया. ठीक आहे. आता आपण पहिलं आपल्याला सॉल्व करायचं आहे वेटेड ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल. जेव्हा आपल्याला वेटेड ॲव्हरेज काढायचं असतं तेव्हा सेम टू सेम काय करायचं? हा कॉलम काढून घ्यायचा आहे. वेटेड ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल, सोर्सेस ऑफ कॅपिटल फर्स्ट कॉलम, वेट्स सेकंड कॉलम, स्पेसिफिक कॉस्ट थर्ड कॉलम आणि वेटेड ॲव्हरेज कॉस्ट हा थर्ड कॉलम काढायचा. ओके, आता सोर्सेस ऑफ कॅपिटल हे जसेच्या तसे इक्विटी, प्रेफरन्स आणि लाँग टर्म हे तुम्ही जसेच्या तसे लिहू शकता. बरोबर. आता वेट काढायचे तुम्हाला. आता हे वेट काढत असताना तुम्ही काय करणार आहात? बुक व्हॅल्यूचं वेट जसंच्या तसं दिलेलं आहे बघा, 0.40, 0.30, 0.30. सेकंड कॉलम हा जसाच्या तसा उचलून लिहायचा. स्पेसिफिक कॉस्ट हे बघा, फर्स्ट कॉलम आहे हा इथे जसाच तसा 0.18 म्हणजे 18% म्हणजेच काय झालं? 0.18. 15% म्हणजे काय झालं? 0.15 आणि 7% म्हणजे 0.07. हे जसे तसे उचलून टाकले.
आता वेटेड काढत असताना काय करायचं, या दोघांचं हे जे दोन कॉलम आहेत वेट आणि स्पेसिफिक कॉस्ट यांचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. इतकं सोपं आहे ते. 18 चोक 72 आहे बघा, 0.0. आता हे पॉईंट नंतर 2 आणि हे पॉईंट नंतर 2 म्हणजे 4, बरोबर आहे की नाही. म्हणजे पॉईंट नंतर इथं किती आले पाहिजे, हे व्यवस्थित कॅल्क्युलेशन 0 वगैरे व्यवस्थित घ्यायचे. 0.072. इथे पण 15 त्रिक 45, 45, 14 3 जा 45, बरोबर आहे. 13 7 जा 210, बघा इथे घेतले 210. म्हणजे ह्या दोन कॉलमची काय करायचं, मल्टिप्लिकेशन घ्यायचं आणि हे वेटेडमध्ये टाकायचं आणि ह्या सगळ्याची टोटल घ्यायची. आता याला जर पर्सेंटेजमध्ये, म्हणजे ह्याची टोटल घेतली 0.138, आता याला जर पर्सेंटेजमध्ये करायचं असेल तर काय येणार आहे, 13.8%. ही काय झाली, वेटेड कॉस्ट झाली. इतकं सोपं आहे वेटेड कॉस्ट. ओके. आता सेकंड पॉईंट जो होता, सेकंड क्वेश्चन जो होता तो काय आहे, कॅल्क्युलेट द वेटेड ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल युझिंग मार्जिनल वेट्स. बघा आता त्यांनी कंडिशन टाकली, इफ द कंपनी इंटेंडेड टू रेज द नीडेड फंड्स युझिंग 50% लॉंग टर्म डेट, 35% प्रेफरन्स शेअर्स अँड 15% रिटेन्ड अर्निंग्स. बघा आता त्यांनी काय सांगितलं आहे की जर कंपनीने या पद्धतीने जर कॅपिटल रेज करायचं ठरवलं, म्हणजे काय, 50% लॉंग टर्म डेट, 35% प्रेफरन्स शेअर्स. बरं, आता हे तिसऱ्याचं आहे बरं का, हे तिसरा क्वेश्चन आहे. सेकंडचं काय विचारले त्यांनी अजून, वेटेड ॲव्हरेज कॉस्ट, बुक व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यूनी पण दिले ना त्यांनी, मार्केट व्हॅल्यूचं पण वेट काढायचं आहे. तर सेकंड जो पॉईंट आहे हे बघा, वेटेड ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल ॲज पर मार्केट व्हॅल्यू वेट. म्हणजे आता इथं जे पहिल्या प्रॉब्लेमला आपण वेट लिहिलं होतं, हे बुक व्हॅल्यूचं वेट लिहिलं होतं. इन्स्टेड ऑफ दॅट वी हॅव टू राईट मार्केट व्हॅल्यू वेट इन आर फर्स्ट कॉलम. ओके. मग आता इथे काय आहे, इक्विटी, प्रेफरन्स आणि लॉंग टर्म डेट हे सगळ्याचे सगळे कॉलम ॲज इट इज घ्यायचे. वेटचे लिहिताना मार्केट व्हॅल्यूचे वेट घ्यायचे. हे बघा वरती प्रॉब्लेममध्ये थर्ड कॉलम आहे की नाही, मार्केट व्हॅल्यू 0.58, 0.17, 0.25 हे सगळे आपण इथे लिहिणार आहे. 0.58, 0.17 आणि 0.25. स्पेसिफिक कॉस्ट ॲज इट इज लिहिली 0.18, 0.15, 0.07. अगेन सेम वे काय करणार आहोत आपण, मल्टिप्लिकेशन. ह्या दोन्ही कॉलमची मल्टिप्लिकेशन केली, किती आले ते आन्सर सगळे इथे तिन्ही कॉलममध्ये घ्यायचे, त्याची टोटल घ्यायची आणि टोटलला परत इंटू 100 केलं की काय झालं, 14.74% ही काय झाली आपली वेटेड ॲव्हरेज कॉस्ट झाली मार्केट व्हॅल्यूने. वरची होती बुक व्हॅल्यूची आणि नंतरची आहे मार्केट व्हॅल्यू. ओके. आता थर्ड जो आहे, कॅल्क्युलेट द वेटेड ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल. आणि मग त्यांनी सांगितले की कॅपिटल स्ट्रक्चर डिसाईड करायला सांगितले त्यांनी, की काय सांगितलं की लाँग टर्म फंड जो आहे तो 50% घ्या, प्रेफरन्स शेअर जे आहेत ते 35% घ्या आणि 15% रिटेन्ड अर्निंग घ्या. ओके. बघा आता लाँग टर्म डेट, प्रेफरन्स शेअर आणि रिटेन्ड अर्निंग हे आपण सोर्सेस ऑफ कॅपिटलमध्ये लिहिले. ठीक आहे. आता त्यांचे वेट, लाँग टर्म डेट किती घ्या म्हणले त्यांनी, 0.50. हे काय घ्या म्हणले, 0.35% घ्या आणि हे 15% कन्व्हर्ट केले आपण. ठीक आहे, हे पर्सेंटेजमध्ये आले. आता स्पेसिफिक कॉस्ट, आता ही स्पेसिफिक कॉस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागेल. स्पेसिफिक कॉस्ट कशी करणार कॅल्क्युलेट, बघा 100मध्ये, आता हे त्याची झाली टोटल वेट 100 आहे, 100मध्ये 50% आहे बरोबर. आणि मग लाँग टर्म डेट किती आहेत, लाँग टर्म डेटची बुक व्हॅल्यू किती आहे, 7% आहे ना इथे दिलेली कॉस्ट. काही तुम्हाला करायची गरजच नाही, 7% दिलेलीच आहे. म्हणजे ही सगळी घ्यायची. फक्त मांडताना त्यांनी काय केलेलं आहे, हे बघा 0.7 पहिले ते घेतले आणि प्रेफरन्स शेअर्स किती होते 15%, म्हणजेच किती घेतले आपण 0.15 आणि रिटेन्ड अर्निंग म्हणजेच इक्विटी 18% म्हणजेच काय केले 0.18. कळली का. स्पेसिफिक कॉस्ट काय करायची आहे तेच फक्त कन्व्हर्ट करून घेतले. अगेन काय करायचं, ह्या दोन्ही कॉलमचं मल्टिप्लिकेशन करायचं, आलेले ॲन्सर पॉईंटमध्ये येईल आणि त्याची टोटल घ्यायची. हे बघा इथे
0.1145 आणि त्याला इंटू पर्सेंट केले की किती झाले 11.45%. समजलं का? सोपे आहेत प्रॉब्लेम. आणि हा जो प्रॉब्लेम आहे हा मात्र मी तुम्हाला काय केलेला आहे, होमवर्कला दिलेला आहे. हा तुम्ही तो सोडवा. सोपा प्रॉब्लेम आहे हा. 12% डिबेंचर्स 3 लाख, प्रेफरन्स शेअर्स 2 लाख, इक्विटी शेअर्स 5 लाख, असं 10 लाखाचं त्यांचं कॅपिटल स्ट्रक्चर आहे. आणि मग ग्रोथ रेट 7% दिला आहे, डिव्हिडंड 9% आहे. हे बघा KED/P + G, कॉस्ट ऑफ इक्विटी, डिव्हिडंड 9 रुपये आहे आणि प्राईस 102 आहे दिलेली बघा त्यांनी इथे बघा 102 प्लस ग्रोथ रेट 0.07, मग 0.158 आलं म्हणजेच किती 15.82. ही कॉस्ट ऑफ इक्विटी. प्रेफरन्स डिव्हिडंड पण सेम टू सेम आहे. तुम्हाला हा प्रॉब्लेम सोडवता येईल. ठीक आहे. अशा पद्धतीने मी 4-5 प्रॉब्लेम तुमचे घेतले. आता आपण कॉस्ट ऑफ कॅपिटल इथे संपवतोय आणि उद्या आपण मार्जिनल कॉस्ट आपण सुरू करणार आहोत. तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही अवश्य मला फोन करा, विचारा. आय एम रेडी टू सॉल्व युअर ऑल अकाउंटिंग प्रॉब्लेम्स. ओके, बाय बाय.